अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण परमपूज्य दादा महाराज कवडे यांच्या जो संती बसविला ठावो या पुस्तकातील आदर्श स्थानाबद्दल आपण बोलत होतो. पण आता पुढे पाहूया. आदर्श स्थानाचा आग्रह नको. येथे सद्गुरू श्री माऊलींनी साधना स्थानाविषयी सांगितलेल्या अटी तसे पाहिले तर आवश्यकच आहेतच, पण त्या सगळीकडे लागू होतीलच असे नाही. त्यामुळे अशा बाबींचा आग्रह मुमुक्षूंनी धरू नये हे सांगण्यासाठीच येथे परी हा शब्द आला आहे. आपण व्यवहारातही परी पण शब्दाने तोच अर्थ घेत असतो. उदाहरणार्थ, आपण जर एखाद्याला आग्रह केला की आम्ही आळंदीला दर्शनासाठी निघतोय, आमच्याबरोबर तुम्हीही चलाच, तर आपले मन कसे मोडावे असा विचार करून तो सरळपणे स्पष्टपणे नाही म्हणणार नाही, पण आढेवेढे घेईल आणि शेवटी सांगेल की आलो असतो हो, पण एक महत्त्वाचे काम राहिले आहे. याचा अर्थ त्याच्या वाक्यातील पणचा या एका शब्दामुळे त्याने आधी जे जे काही सांगितलेले त्या सगळ्यांची वाट लागली. त्याचे पण म्हणणे म्हणजे मला आग्रह करू नका, जमले तर येईन असेच सांगणे होय आहे. त्याचप्रमाणे येथेही परी या शब्दाने श्री माऊलींनी जे आम्ही आधी सांगितले ते आदर्श स्थानाचे वर्णन होते, म्हणून तशा स्थानाचा आग्रह धरू नका. तसे स्थान सहज मिळाले तरच बघा असे सूचित करून ठेवलेले आहे. त्यामुळे शुचौ देशे प्रतिष्ठाप्य या श्लोकातील महत्त्वाचा जो भाग आहे की साधनेकरता शुद्ध देश हवा, त्याच्याकरताही श्री भगवंतांनी श्री माऊलींनी पुढे मुख्य व आवश्यक अटी अशाच सांगितलेल्या आहेत की परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, तेथ निगूढ मठ हो आवा का शिवालय. हे पार्था, यातही सगळ्यात महत्त्वाचे आवश्यक म्हणजे असे साधनेचे स्थान शोधून मिळवावे की जे बाहेरून न दिसणारे मठस्थान तरी असेल किंवा शिवमंदिर तरी असेल. निगूढ शब्दाचा गर्भित अर्थ श्री भगवंत येथे म्हणत आहेत की या सर्व गोष्टींमधले अत्यंत आवश्यक काय आहे तेवढेच आता सांगतो. पांडवा म्हणजे हे पार्था, अर्जुना, आता या विवरणाचे सार सोलीव अर्थ सांगतो. तो असा की ऐसा ठाव जोडावा, अशी जागा निवडावी की तेथ निगूढ मठ हो आवा का शिवालय. त्या स्थानी निगूढ असा मठ तरी असावा किंवा शिवालय तरी असावे. या दोन बाबी खरोखरीच अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यातही या श्री माऊलींच्या सांगण्यातही एक मेक आहे. एरवी निगूढ मठ याचा अर्थ गुप्त, बाहेरून न कळणारा असा मठ असे म्हटल्यावर शिवालय असे पुन्हा सांगायची काही जरुरी आहे काय? पण ते तसे इथे मुद्दाम सांगत आहेत. येथे एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे की तो मठ असो किंवा शिवालय असो, ते स्थान निगूढच असावे. ते स्थान बाहेरून सहजासहजी कळून न येणारे असावे. हा जो निगूढ शब्द आहे त्याला परिभाषेत एक विशेष स्थान आहे. निगूढ याचा अर्थ जे आहे पण वरून दिसत नाही, कळून येत नाही असे. सामुद्रिक शास्त्रात उत्तम पुरुषांची लक्षणे सांगताना एक विशेष लक्षण असे सांगितले आहे की पायाचा घोटा हा निगूढ असावा. कुर्मांची गूढ गुल्फी, एरवी एखाद्याचा घोटा उभे राहिल्यावर लगेच दिसतो, पण महापुरुषांचे असे विशेष लक्षण सांगितले आहे की त्यांनाही घोटा असतो पण तो वरून दिसत नाही. सामुद्रिक शास्त्राने आणखीही काही अवयव निगूढ असावेत असे सांगितलेले आहे, म्हणजे ते वरून उठावदार दिसायला नकोत. त्यानुसार मनुष्याची नाभी देखील निगूढ आणि सखोल असली पाहिजे. तो राजयोग असतो. गंभीरे भूपती नाभी किंवा वर्तुलाच्या ती गंभीरा नाभी पुंसान प्रशस्यते. ज्यांच्या पत्रिकेमध्ये रवी हा ग्रह उच्चीचा असतो
त्याची नाभी गंभीर म्हणजेच खोल आणि निगूढ असते आणि रवी नीचीचा असला की बेंबीची गाठ वरच दिसते. संस्काराप्रमाणेच तत्वानुभूती. शास्त्रात निगूढ शब्दाचे असे वेगवेगळे अर्थविभाग येतात, पण मठ निगूढ असावा, वरून दिसू नये, हे श्री माऊलींनी येथे आणखी एका वेगळ्या अर्थाने सांगितले आहे. साधकांमध्ये 2 प्रकारचे जन्मजात साधक असतात. त्यापैकी एका प्रकाराला सगुण साकार साधक म्हणतात व दुसऱ्या प्रकाराला निर्गुण निराकार साधक म्हणतात. मनुष्य प्राणी जन्मोजन्मीचे संस्कार घेऊनच जन्माला येत असतो. त्याच्या चित्ताची जडणघडण त्याने स्वतःच्याच कर्माने करून घेतलेली असते. त्याच्या बुद्धीवर तेच विशिष्ट संस्कार असतात. म्हणूनच काही साधकांना जन्मजात सगुणाची ओढ असते आणि त्यामुळे त्यांना साकार साधक असे म्हणतात. काही साधकांना जन्मजात निर्गुणाची ओढ असते. सगुणामध्ये त्यांचे मन रमत नाही, त्यांनाच निराकार साधक असे म्हणतात. साधना काळात याच संस्कार भेदामुळे दोघांनाही एकाच तत्वाचे वेगवेगळे अनुभव येतात. तत्व एकच, पण दोघे 2 प्रकाराने ते अनुभवतात. मागे एकदा 1982 साली मी देवासला गेलो असताना परमपूज्य श्री शिवोम तीर्थ स्वामी महाराजांच्या तिथल्या टेकडीवरच्या नारायण कुटी संन्यास आश्रमातही गेलो होतो. ते उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे संध्याकाळी बाहेर अंगणात आम्ही चर्चा करीत बसलो होतो. बाजूला एका कॅसेट प्लेअरवर अनुप जलोटांच्या भजनाची कॅसेट हळू आवाजात वाजत होती. महाराज एका आराम खुर्चीत बसले होते आणि समोर साधकांना बसण्याकरता म्हणून मोठी सतरंजी अंथरलेली होती. त्या आश्रमात एक साधना कुटी देखील आहे. तेथे एक साधक साधनेला बसले होते. साधना झाल्यानंतर बाहेर येऊन ते परमपूज्य श्री शिवोम तीर्थ महाराजांना नमस्कार करून सांगू लागले की आज साधनेत मी एक विलक्षण दृश्य पाहिले. एक शंकराची पिंडी होती. त्या पिंडीवर दह्यादुधाचा अभिषेक होत होता. फार प्रसन्न वाटले हे ते पाहून. ते ऐकून महाराज म्हणाले, उत्तम आहे. आणखी कशाचा अभिषेक होताना पाहिलेस? तर तो म्हणाला, जलाचा अभिषेक होतच होता. मधूनच दूध, मधूनच दही, मध्ये आणखी एक द्रव्य कोणते घातले ते मला कळले नाही, पण फार प्रसन्न वाटले. त्यावर महाराज म्हणाले, ठीक आहे, आता मागण्या बाजूला जा. तेथे शिवालय आहे. तेथे शिवलिंगावर जलाने असाच अभिषेक कर, म्हणजे ठीक होईल. तो बरे महाराज, करतो म्हणून निघून गेला. साकार साधकाचा अनुभव. तो तेथून गेल्यानंतर मी व परमपूज्य श्री शिवोम तीर्थ स्वामी महाराजांना प्रश्न केला की तुम्ही या गृहस्थांना अभिषेक करायला सांगितले, पण हे दर्शन आहे की मनाचा भाग आहे? शास्त्रामध्ये ज्याला दैवत दर्शन किंवा देवतेचे दर्शन म्हणतात ते हे दर्शन नव्हे, कारण तसे दर्शन झाले की हृदयामध्ये आनंद मावत नाही. तो आनंद कशाने झाला हे सांगताही येत नाही. या गृहस्थांना झालेले दर्शन हे तर मनाच्या प्रांतातले आहे. असे असताना तुम्ही त्याला हे सत्य का सांगितले नाही की हे जलतत्वाचे मानस दर्शन आहे म्हणून? त्यावर ते म्हणाले, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण त्याची भाव भूमिका मोडायला नको म्हणून मी तसे सांगितले, कारण तो एक साकार साधक आहे. या जागी जर कोणी एखादा निराकार साधक असता तर त्याला नुसते जलतत्वाचेच दर्शन झाले असते. डोळ्यांसमोर अथांग सागर किंवा एखादा जलप्रपात दिसला असता. ते हे निर्गुण निराकार साधकाला होणारे दर्शन झाले, पण सगुण साकार साधकाला तत्वही साकार होऊनच दिसते. शिवाय त्याला काहीतरी कथाभागही जोडला जातो. येथे जलतत्वाच्या शुद्धिक्रियेमुळे पाण्याचे दर्शन होणे हे ठेवलेलेच आहे, पण पाणी म्हटल्याबरोबर सात्कार साधकाच्या कर्मसंस्कारांनी समोर शिवपिंडी आणली.
ती शिवपिंडी मनाने दाखविल्याबरोबर त्या पाठोपाठ अभिषेकही आलाच. हे सगळे त्याला त्याच्या संस्कारानुसार त्याच्या मनानेच दाखवले. साकार व निराकार प्रकारच्या साधकांमध्ये असा उपजत भेद असतो. काही लोकांना निर्गुण साधना मानवते व ते निर्गुणच मानतात, तर काहींना सगुण उपासना मानवते व ते सगुणच मानतात. म्हणूनच कधीही कोणाला त्याचे संस्कार जाणून न घेता एखाद्या ठराविक प्रकारच्या उपासनेचा आग्रह करू नये. एखादा निर्गुण उपासक असेल तर त्याला असे म्हणू नये की तू अमुक पूजा कर, अमुक व्रत कर, तमुक आराधना कर. एखादा जर पूजादी करीत नसेल तर त्यालाही दोष देऊ नये. ज्याच्या स्वभावाची जशी बैठक असेल तसेच तो करेल. येथे मात्र श्री माऊलींनी अशा दोन्ही प्रकारच्या साधकांकरता सांगितलेले आहे की तेथ निगूढ मठ हो आवा का शिवालय. निगूढ मठ व शिवालय. येथे श्री माऊलींनी निगूढ मठ असे म्हटले आहे, जेथे घरादाराचा त्याग करून साधनारत असणारे वैराग्यशील साधक राहतात. त्या स्थानालाच मठ म्हटले आहे. जे वेद प्रामाण्य मानतात, वेद स्मृती पुराणे जे सांगतात ते प्रमाण मानतात किंवा सद्गुरूंचे वाक्य शिरोधार्य मानतात, अशा साधकांसाठी निगूढ बाहेरून कळून न येणारा मठ त्यांनी वास्तव्यासाठी आवश्यक म्हणून आवर्जून सांगितले आहे. सात्विक आणि सश्रद्ध निराकार साधकांनी अशा मठाच्या आश्रमाच्या आश्रयानेच राहावे. पण जे साकार साधक असतात ज्यांना देवमूर्तीची पूजा अर्चा केल्याशिवाय चैन पडत नाही, उपासना पूर्ण झाली असे वाटत नाही, त्यांनी साधनेसाठी शिवालय निवडावे. शिवालय याचा अर्थ पवित्र असे मंदिर. मग ते मंदिर श्री शंकराचेच असेल असे नाही. ते देवीचे असो, गणपतीचे असो, प्रभू श्री दत्तात्रेयांचे असो अथवा मारुतीरायांचे असो. मंदिर कोणाचेही असले तरी त्याला शिवालय असेच म्हटले आहे. मात्र स्थानाचे पावित्र्य आणि नीरव एकांत या गोष्टी तेथे असल्यातच हा श्री माऊलींच्या सांगण्याचा एक भाग झाला. आतापर्यंतचे जे स्थान वर्णन झाले ते मुख्यतः ब्रह्मचारी, यती, तापसी मुनींसाठी किंवा वानप्रस्थाश्रमींसाठी होते. ज्यांना संसाराचे बंधन नाही अशांसाठी ते स्थान वर्णन होते. मात्र कुटुंबवत्सल गृहस्थाश्रमी लोकांना असे स्थान मानवणारे नाही, त्यांच्यासाठी हे सांगितलेलेच नाही. याच ओवीच्या उत्तरार्धातून श्री माऊलींनी गृहस्था